अय्यो! प्रेमात हेही असतं? हो. शुभ, अश्विका. ओके. पार्ट आहे 74. पार्ट 73 मध्ये बघितलं होतं आपण शुभला मनवायला म्हणून अश्विका येते सकाळीच घरी आणि कॉफीपासून लंच वगैरे सर्व स्वतः करते. आणि मग गाडी बंद पडली असं कारण देत शुभला ऑफिसला सोडायला आणि घ्यायला बोलावते. तर इव्हनिंगला घ्यायला जाताच अश्विकाच्या कलिग शुभला विचारतो की ही नीट कोणाशीच बोलत का नाही आहे. तर शुभ काय आन्सर करतो ते बघू. शुभ बोलतो की बरं नाही आहे तिला थोडं आणि काम बरोबर केले का ऑफिसचे तो अश्विका. तर अश्विका हो बोलते. तर शुभ त्या मुलाला बोलतो की बघ, तिचं ती काम बरोबर केली आहे, असं कोणाशीही काहीही नीट वगैरे बोलायची गरजच नाही आहे. ऑफिसला आपण असं पण काम करायलाच येतो ना, नीट वगैरे बोलून इतरांची मनं जपायला नाही आहेत. आणि मला वाटतं अश्विकाच्या फ्रेंड्ससोबत नीटच बोलली असेल ती, हो ना अश्विका. तर अश्विका आणि तिचे फ्रेंड्स हो बोलतात आणि मग शुभ अश्विका दोघेही येतात बाहेर. अश्विका बोलते, हाय ग माझे हँडसम हबी, किती तो सरळपणा बोलण्यात आणि एकदम कडक उत्तर. आहा, मस्त वाटलं. आणि हे सर्व माझ्या फ्रेंड्सनी ऐकलं आहे. सो उद्या ऑफिसला येताच मला बोलतील की तुझा बॉयफ्रेंड तर जरा जास्तच हुशार आहे ग बोलण्यात वगैरे. आणि बाय द वे ती नुपूर कुठे गेली आहे? आय मीन ती ऑफिसला येते की नाही तिचं काही सांगत नाही तू आता मला. शुभ बोलतो, तुझे त्या फ्रेंड्स नेहमी काही ना काही माझ्याबद्दल बोलतच असतात. सो त्यांचं सोड. आणि नुपूर येते रोज ऑफिसला आणि आपलं काम करून जाते, पण या वीकमध्ये तिला माझी असिस्टंटची पोस्ट देण्यात येणार आहे. सो तेव्हा जास्त बोलणं होईल तिच्याशी, पण कामाचंच बोलणार आहे मी. सो डोंट वरी. अश्विका बोलते, तू त्यांना काही बोलत नाही, मग त्यामुळे तुझ्याबद्दल त्या माझ्याजवळ बोलत असतात. अँड नाही हा शू, प्लीज नाही, ते नुपूर नको तुझी असिस्टंट वगैरे काही. दुसऱ्या कोणाला ठेव पण ती नको. प्लीज शू. शुभ बोलतो, हे सर्व माझ्या हातात नाही आहे आणि माझा डिसिजन नाहीच आहे हा. बॉसचा डिसिजन आहे. नुपूर कामात लक्ष देऊन खूप छान काम करत आहे. सो इम्प्रेस्ड आहे बॉस तिच्यावर. आणि बॉस ही एक मुलगी आहे. उगाच गैरसमज होईल तुझ्यासोबत इतरांचं सुद्धा, सो म्हणून क्लिअर केलं. आणि त्या बॉसला जर बोललो ना मी की हे असिस्टंट नको म्हणून, तर ती डायरेक्ट रिझन विचारणार आणि इथे वर्क रिलेटेड रिझन द्यावा लागेल. ज्यात नुपूरच्या अगेन्स्ट रिझन नाहीच आहे, बिकॉज ती टॉप परफॉर्मर आहे. अरे बापरे, हो का? अश्विका बोलते, तुझ्या बॉसची आणि त्या नुपूरची तर अशीची तैशी ना. नालायक मुलींनी माझ्या साऱ्या सरळ हवीला फसवून टाकलं मध्येच. हा टॅल शुभ. पण तू एक लक्षात ठेव, कामाचंच बोलायचं आणि कामच करायचं, बाकी नो अदर कन्व्हर्सेशन. कळलं? हां. शुभ बोलतो, त्या दोघींची काय चूक आता, व्यवस्थित काम करत आहेत त्या, असं उगाच कुणालाही काही त्यांच्या पाठीमागे बोलून स्वतःचं तोंड आणि मूड खराब करून घेऊ नको अश्विका. कळलं का? हां हां. सो मग फायनली दोघेही पोचतात शुभच्या घरी आणि आत जाऊन बसतात आणि मग शुभ सांगतो कॉफी करायला. तर अश्विका बोलते की मला नको आई, फक्त शुभसाठी करा. तर अश्विकाला कारण विचारतात की तुला का नको. तर अश्विका बोलते की मला चहा हवा आहे म्हणून. तर शुभची मम्मा दोघांसाठी चहा कॉफी वेगवेगळं करतात. सो क्यूट. हॉलमध्ये फक्त शुभ अश्विका असतात. तर शुभ बोलतो की बाहेर कुठे गेल्यानंतर थोडं ॲडजस्ट करत जा आहे त्या गोष्टीत. तर अश्विका बोलते की यार आय स्वेअर शुभ, माझं असं काही इंटेन्शन नव्हतं. मी फक्त कॉफीमुळे हीट जनरेट होते म्हणून नाही बोलली. पण मला वाटलं नव्हतं की आई लगेच कारण विचारतील. तर शुभ बोलतो की तुला अजून मम्मा स्वभाव नसेल समजला तर समजून घे, पण हे परत व्हायला नको. या छोट्याशा कारणावरून मम्माच्या मनात गैरसमज पण निर्माण होऊ शकतो. कळलं? अश्विका बोलते, ओ हॅलो, आईंना मी कमी समजून घेते पण त्या मला तुझ्यापेक्षा जास्त समजून घेतात. कळलं का? आता येऊ दे त्यांना, विचारून दाखवते बघ तुझ्यासमोर. शुभची मम्मा येतात चहा कॉफी घेऊन दोघांसाठी. तर अश्विका विचारते की आई तुम्हाला असं काही वाटलं का की मी चहासाठी स्पेशल डिमांड केली आणि तुम्हाला उगाच त्रास दिली असं काहीतरी? हां. शुभची मम्मा बोलतात, नाही ग, असं काही नाही वाटलं मला. कॉफी तू नकोच घ्यायला कारण त्यामुळे हीट जनरेट होते आणि म्हणूनच तुला कारण विचारून तुझ्यासाठी चहा केला मी. शुभ शांतच बसतो आणि मग अश्विका टॉपिक चेंज करून दुसरंच काहीतरी बोलत चहा घेत असते आणि शुभची मम्मा किचनमध्ये जातात. तर अश्विका लगेच बोलायला लागते की बघितलं ना, आईंना असं काही नाही गैरसमज. तुझंच सर्व वेगळं आहे आणि तूच मला ओळखण्यात आणि माझ्या मनातील ओळखण्यात चुकत असतो. कळलं का? हम्म.
शुभ बोलतो हां हां असू दे. आणि घरी गेल्यानंतर आता जर त्यांना कळलं की तू इथे पण आली होती तर काय आन्सर करशील मग घरी? अश्विका बोलते असं काही नाही होणार आहे. ओके, एका कॉलनीमध्ये नाही आहे आपले घर. सो प्लीज तू तुझं एक्स्ट्रा डोकं नको लावू. बरं चल मी निघते आता, बोलते नंतर हां, घरी गेल्याच्या नंतर. अश्विका घरी जायला निघताना घरात सर्वांना सांगते आणि मग बाहेर येते आणि गाडी स्टार्ट करता स्टार्ट होते तर शुभ लगेच विचारतो की अगं ही तर सकाळी स्टार्ट होत नव्हती, मग आता कशी काय झाली? तर अश्विका बोलते की माहिती नाही, स्टार्ट करताच झाली, आता बघ. बरंच झालं. चल मी निघते आता. अँड घरी गेल्याच्या नंतर बोलते. हम्म. अश्विका घरी चालली जाते आणि मग घरी पोहोचता शुभला मेसेज करून फ्रेश वगैरे होते आणि हॉलमध्ये बसलेली असते. तर शुभच्या जिमला जायची वेळ होती तर शुभ तसा मेसेज करतो आणि मग लगेच अश्विका रिप्लाय करते की आजपासून मी पण येऊ का? तर शुभ बोलतो की हो चाल ना सोबत. तर अश्विका बोलते की हो पण तिथे दादा पण आहे ना. मग काय होईल माहिती आहे ना, लाईक फाईट वगैरे. हां हां. शुभ बोलतो ठीक आहे मग नको येऊ तू आणि राहा घरी शांत. आणि आता मी डायरेक्ट घरी रिटर्न आल्यानंतर तुला मेसेज करतो. ओके. सो तू आता काय करणार आहे मग? अश्विका बोलते मी आता मम्माला हेल्प करते किचनमध्ये आणि मग माझं काही काम असेल तर ते आवरून घेते. मीन्स फिनिश करते. शुभ ठीक आहे बोलून जिमला जातो आणि अश्विका घासते. घरीच तर सडनली अश्विकाच्या अंकलची तब्येत खराब होते तर अश्विका अँड घरचे सगळे तिकडे चालले जातात बघायला. आणि मग एक तासाने शुभ इथं जिमवरून आणि अंघोळीला जातो आणि मग येऊन बसतो हॉलमध्ये आणि तसंच मेसेज करतो अश्विकाला. तर अश्विका सर्वांसोबत असल्यामुळे मेसेज आलेला कळत नाही. आणि मग काही वेळाने रिप्लाय का नाही आला आणि ही इतक्या वेळपासून कुठे बिझी असेल म्हणून डायरेक्ट कॉल करतो शुभ अश्विकाला. तर अश्विका ते बघताच कट करते कॉल आणि मग सगळे असतात आजूबाजूला तर मेसेज पण करून सांगता येत नाही. आणि मग अश्विका तिथे शांत बसलेली असते. ओ माय गॉड. रात्री 9:30 वाजतापर्यंत अश्विका घरी येते आणि सगळे सॅड सॅड बसलेले असतात तर तिथे बसते थोडा वेळ. आणि मग तिकडे शुभ पण डेस्परेटली वेट करत असतो की ही कधी कॉल करेल, मेसेज करेल. आणि इतकं काय काय झालं असेल जी ही डायरेक्ट कॉल कट केली आणि मेसेज पण करून सांगत नाही आहे काही. अश्विका रात्री 10 वाजता येते आपल्या रूममध्ये आणि ऑनलाईन येऊन शुभला मेसेजवर टाईप करून सांगते. लिटरली 2 पेज इतकं लॉंग मेसेज टाईप करून एकूण एक गोष्ट सांगते. तर शुभ रिप्लाय करतो हां हां, तुला जायचंच होतं तर तू मेसेज करून का नाही गेली? तू काय डॉक्टर होती का जे इतकी घाईने जाऊन जीव वाचवली? तुझ्या लवकर किंवा लेट जाण्यामुळे काही वेगळं होणार नव्हतं, मग तरीसुद्धा तू का बरं असं न सांगता गेली? तुला माहिती आहे ना असं मला न सांगता गेली आणि मी कॉल केलेला कट केले आणि त्यानंतर पण काही रिस्पॉन्स नाही दिली तर किती जास्त टेन्शन येतं. मग तुला माझं काहीच नाही वाटत का? हां. अश्विका बोलते शुभ प्लीज गैरसमज करून घेऊ नको. घरात सगळे इतके घाबरले होते की मला काही कळलंच नाही. मला माहिती आहे आपली सिच्युएशन खूप घाण चालू आहे घरच्या प्रॉब्लेममुळे, पण मी तुला इग्नोर केलेलं नाही आहे आणि तुझ्याबद्दल डोक्यात विचार चालूच होता की तू काय विचार करत असेल आणि मी या सगळ्यात काहीच नव्हते करू शकत. प्लीज सॉरी शुभ, प्लीज मला माफ करा. शुभ बोलतो एक दिवस पूर्ण झाला नव्हता आणि लगेच दुसऱ्या दिवशी परत एक चूक. तू मला इतकी गृहीत धरून वागशील असं कधी वाटलंच नव्हतं ग मला. पण आता सर्व वाटत आहे. इतकी चुकून वागत आहेस ना, खरंच. अश्विका शांतच असते तर शुभ परत बोलतो की तुला शांत बसायचं असेल तर बॉस इथे एकटे ऑनलाईन, मी ऑफ चाललो. बाकीची पण कामं आहेत मला, सो प्लीज इथे ऑन राहून शांत बसून टाइमपास करू नको माझ्या. अश्विका बोलते यार शुभ तो उगाच इतका चिडत आहे, मी खरंच काहीच बोलत नाही आहे, प्लीज असं नको ना करू. शुभ शांतच असतो तर अश्विका काही वेळाने कॉल करते आणि मग बाल्कनीमध्ये जाऊन बोलत असते तर शुभ विचारतो की बाईकचा वगैरे इतका आवाज का येत आहे? तो कुठे आहे नक्की? तर अश्विका सांगते की मी बाल्कनीमध्ये येऊन बोलत आहे तर शुभ विचारतो की का बरं? तर अश्विका बोलते सगळे हॉलमध्ये बसलेले आहे शांत शांत, सो माझं चुकून पण कोणाला आवाज गेला तर लगेच कळेल ना. सो शुभ यार ठीक आहे बोलतो आणि मग असंच नॉर्मल बोलतात थोड्या वेळ तर अश्विका विचारते की तुझा हा राग नेहमी असाच राहील का? आय मीन कधी कमी होणार आहे की नाही? नाही म्हणजे तू खूप जास्त समजदार आहेस ना तर त्यात इतका राग कुठे ठेवतो हे विचारत आहे मी. शुभ बोलतो तू मला समजदार आहे असं बोलून माझी तारीफ करत आहे की टॉन्ट मारत आहे? मला कळेल असं बोल हां प्लीज. खरंच.
अश्विका बोलते दोन्ही करत आहे पण बरोबर सुद्धा आहे ना शुभ, कारण तूच बघ, इतकं सर्व छान मला समजावून सांगतो आणि घरी सुद्धा कुठली थोडी जरी चूक असेल तर लगेच इतकं चिडतो की बाप रे, काय सांगू आता. शुभ बोलतो ते सर्व सोड, बाहेर आहे आता पटकन, मला भेटायचं आहे आणि मस्त असं टाईट हग करायचं आहे, ये ये पटकन बाहेर आहे. अश्विका बोलते नो वे, शक्यच नाही. आणि हे असं गलीतलं प्रेम असतं ना, लाईक त्यांना कशाची काही अक्कल नसते, त्यांचं वागणं असतं हे. सो हे तू नको वागू. भेटता येत असेल तर लगेच जाऊन भेटायचं आणि लगेच जाऊन हवं ते करायचं बिलकुल नाही आहे शुभ, प्लीज मी आधीच सांगून ठेवते तुला. शुभ बोलतो मी पण काय लगेच येणार नव्हतो, जे तुम्हाला दोन गोष्टी ऐकवून बाजूला झाली. मला माहिती पण होतं की तू नाहीच येणार आता, आणि हो, उद्यापासून नुपूरला बोलावं लागेल कामाच्या रिलेटेड. सो तेवढं समजून घे प्लॅज. अश्विका बोलते नुपूर चॅप्टर माझ्या लाईफमधून केव्हा क्लोज होतो ना ते बघायचं आहे मला. आणि प्लीज कामाचंच बोलायचं, आणि मी रोज तुला घ्यायला येत जाऊ का प्लीज. शुभ बोलतो कामाचंच बोलणार आहे मी, डोंट वरी, आणि काही नको हां बेबी, तू सोडायला वगैरे याची काही गरज नाही आहे, ओके. अश्विका बोलते एक विचारते मी तुला, अगदी न चिडता आन्सर दे प्लीज. पण जर तू चिडला तर काय करणार मी, काहीच नाही, सो जाऊ दे, नाही विचारत. शुभ बोलतो अगं विचारणं नाही चिडणार मी, कितीही राग येईल ना तरीही मी तुला समजून घेणार पण चिडणार नाही. सो क्लिअर विचार आता, चल. सो गाईज नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 75 मध्ये बघू अश्विका नक्की कशाबद्दल काय विचारते आणि त्यावर शुभ काय रिप्लाय करतो आणि काय बोलणं होतं दोघांचं त्यावर, आणि स्टोरीमध्ये पुढे काय काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. अह